नमस्कार, मी साक्षी पांचळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड। शिंदे सेनेचे नंदुरबारचे आमदार अमशा पाडवी यांच्या अशुद्ध भाषेतील शपथविधी चर्चेत। लातूर वक्फ बोर्डाच्या प्रकरणावर राज ठाकरेंचा केंद्र सरकारला पाठिंबा। आणि पालम टाकळी येथे गोपाल कृष्ण जन्माष्टमी शताब्दी महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी नियोजन बैठक। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे। महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी यासाठी प्रस्ताव मांडला, त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानानंतर एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। अमरावतीत हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याच्या मागणीचं निवेदन दिलं। हिंदू समाजाचं जीवन असुरक्षित झाले, ही परिस्थिती केवळ बांगलादेश पुरतीच मर्यादित नसून भारतासाठी ही गंभीर चिंता निर्माण करणारी असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलंय। बांगलादेशातील हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय असं सांगत हिंदू जनजागृती समितीतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नुकताच नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। यावेळी काही आमदारांनी आपल्या स्थानिक भाषेमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांच्या शपथविधीची चर्चा होत असतानाच नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांनी शपथविधी वेळी शपथ नीट वाचता आली नसल्याने हा शपथविधी आता चर्चेचा विषय ठरलाय। त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून यामुळे आमदार अमशा पाडवी यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका होत असतानाच पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं, मात्र हे यश चुकीच्या पद्धतीने मिळालं असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी आज क्रांती चौकामध्ये ईव्हीएम हटाव संविधान लोकशाही आणि देश बचाव रॅलीचं आयोजन केलं होतं। ईव्हीएम रूपी राक्षसाने संविधान विरोधी शक्तीला सत्ताधारी बसवण्याचा प्रयत्न केला असून ईव्हीएम ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा अट्टहास का, असा प्रश्न विचारत आंदोलकांनी देशाच्या राष्ट्रपतींना याबाबत योग्य आदेश देऊन लोकशाहीचं संरक्षण करावं अशी मागणी केली आहे। निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईव्हीएम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळं, निवडून न येता ते फक्त ईव्हीएम मशीनमुळे आलेलं आहे। आणि त्यामुळे 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता, त्या जाती निवाड्यामध्ये आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता। तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने संघ करीत आहे। म्हणून आम्ही आज या ईव्हीएमची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत। राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वीच्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे आणि दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रिपद होती, तर यावेळी भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अनेकांची मंत्रिपद आता अडचणीत असण्याची शक्यता आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित बातमीपत्र। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगावामधील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याने आता खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। राज ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारला विरोधकांच्या दबावाला बळी न पडण्याचं आवाहन केलंय। तसंच वक्फ बोर्डाने आपलं राष्ट्रत्व सिद्ध करावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। या प्रकरणावरून राज्यभर आता चर्चेला उधाण आलंय। बेळगाव इथल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून रवाना झालेल्या शिवसैनिकांना दूधगंगा पुलावरच पोलिसांनी रोखलंय। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावरच ठिय्या आंदोलन मांडलंय। यावेळी कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटकची वाहतूक रोखण्याचा देखील प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं। आज कोल्हापुरातून छत्रपती ताराराणींना अभिवादन करून शिवसैनिक बेळगावाला रवाना झाले होते। दरम्यान कोगनोळी टोलनाकाजवळ दूधगंगा पुलावरच शिवसैनिकांना पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी आणि कर्नाटक महाराष्ट्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला। मी आमचा जायचा प्रयत्न केलेला आणि करत राहणार आम्ही। आम्हाला दादागिरीची ह्यांची सवय आम्हाला ही दादागिरी कशासाठी करतात ते तर मराठी माणसांची यांना भीती आहे, ह्या भगव्याची यांना ॲलर्जी आहे। छत्रपती शिवरायांना, शिवसेना प्रमुखांना, उद्धव साहेबांना भीतात ही लोक, म्हणून आम्हाला अडवतात। आम्ही कशासाठी चाललो, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी, इथे मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी। अधिवेशन कशासाठी आहे तर लोकशाही मार्गाने अधिवेशन बोलवलं आहे। त्या अधिवेशनामध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आपली भूमिका मांडायची। महाराष्ट्रात घडत नाही। महाराष्ट्र सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री मराठ्याचे आहेत, ते काय करतायत? पंतप्रधान केंद्र सरकार काय करतंय? मराठी आमदार, मराठी खासदार काय करतायत? त्यांची जबाबदारी नाही। निवडणुकीत तुम्हाला मराठी मतं पाहिजेत, हिंदूंची मतं पाहिजेत, त्या समाज मतं पाहिजेत। आज मराठी म्हणून इथं आपल्याला अडचणीत आहे। मी कर्नाटक म्हणणार नाही, तो सीमा भाग आहे आमचा आहे, मराठी बांधवांचा भाग आहे तो, आणि मराठी माणसं लढतायत ना, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। मातोश्रीचा आदेश, उद्धव साहेबांच्या आदेशावर आम्ही कायम त्याच्या पाठीशी आहोत। जर का मी कायम सांगतो तिथल्या मराठी माणसाला त्रास देऊ नका, तुम्ही तिथं त्रास द्याल, तिथं सुद्धा महाराष्ट्रात कन्नड राहतात लोक। आम्ही आमची भूमिका बदललेली नाही आहे, आम्ही अजून संयम ठेवलेला आहे। मराठी माणसाला तिथली जी लोक त्यांचे पुरस्कृत गुंड आहेत, कर्नाटक सारे गुंड आहेत, त्या गुंडांना तुम्ही इशारा द्या, आमच्या मराठी माणसाला त्रास देऊ नका विनाकारण। जर तुम्ही तिथं त्रास दिलात तर आज जर केलं तर संध्याकाळी उद्यापासून तुम्हाला कोल्हापूर पासून ह्या महाराष्ट्रात रिएक्शन दिसेल। राज्यात सध्या ईव्हीएम विरोधात आंदोलन होत असतानाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीत ईव्हीएमचं समर्थन करणाऱ्यांसाठी रॅली काढण्यात आली आहे। विशेष म्हणजे तरंगवाडी गावात ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे डीजेच्या तालात वाजत गाजत ही रॅली काढली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे। हे आंदोलन ईएमव्ही जी आपल्या मतदानाची मशीन आहे त्या मशीनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये ईव्हीएम मशीन हटावच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे ईव्हीएम मशीन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे। ईव्हीएम मशीनमुळेच आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे 2004ला ईव्हीएम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आत्तापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल
या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले आहेत। लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य, त्यावेळेस मशीन चांगली, दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली, पंजाबमध्ये सरकार आलं मशीन चांगली, त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशीन चांगली, तामिळनाडूमध्ये मशीन चांगली, आंध्र प्रदेशमध्ये मशीन चांगली, परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशीन मात्र खराब झालं। पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है असं फलक हातात घेऊन हरित सातारा ग्रुपच्या सदस्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन केले। या नागरिकांनी पोवई नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान रस्ता दुभाजकामधील पाण्याअभावी सुकून चाललेल्या झाडांना पाणी घालत नवसंजीवनी दिली आहे। तर याच उपक्रमासाठी हरित साताराचे सदस्य वृक्षप्रेमींनी देखील सहभाग घेतलाय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अँकर। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। भंडारा जिल्ह्यातील पाथरी परिसरात आज सकाळी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर प्रशासनाने ताब्यात घेतलेत। यावेळी गोबरवाही पोलिसांनी वाळू आणि ट्रॅक्टर अशा 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालक महेंद्र कापकते आणि अनिल गहाणे या दोघांना अटक केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोबरवाही ठाण्याच्या पोलिसांनी सापळा रचून सदर कारवाई केली आहे। गोंदिया तुमसर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील पथदिवे मागील 5 ते 6 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, मात्र परिसरात अंधार असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली असून याकडे तुमसर नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येते। येथील पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी देखील प्रवाशांसह परिसरातील नागरिकांकडून होतीये। भगवानगडाचे महंत भगवान बाबा यांनी 1925 साली सुरू करून दिलेल्या बालम टाकळी येथील गोपालकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात पार पाडण्यासाठी आखेगाव येथील जोग महाराज संस्थानाचे महंत राम महाराज झिंजुरके यांच्या उपस्थितीतील ग्रामस्थांनी बैठक संपन्न केली आहे। शताब्दीसाठी नामांकित संत महंतांची उपस्थिती कार्यक्रमासाठी राहावी यासाठी राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात येणार आहे। शताब्दी महोत्सवासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी झिंजुरके महाराज यांनी केले। या बैठकीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अँकर।